हॅलो, द स्पायसी कढई किचनमध्ये ना आज आपण इथे कांद्याची पात आणि सुकट ही अशी छान मस्त रेसिपी बनवणार आहोत। तुम्ही नेहमी कांद्याची पात हरभऱ्याची डाळ टाकून बनवत असेल तर अशी सुकट टाकून कांद्याची पात बनवून बघा, अतिशय टेस्टी लागते। तुम्ही एक भाकरी खाण्याऐवजी तुम्ही इथे 2 भाकरी खाणार, इतकी टेस्टी होते ही कांद्याची पात आहे ना। सुकट टाकून चवीला तर अप्रतिम लागते। मस्त अशी सुकट टाकून गरम गरम कांद्याची पात आणि गरम भाकरी, वाव क्या बात आहे, खूप छान लागते। नक्की ट्राय करून बघा। चला आता आपण इथे लगेच रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण इथे कांद्याची पात बनवणार आहोत। कांद्याची पात इथे मी कशी बनवणार आहे, याच्यामध्ये आता आपण सुकट टाकून बनवणार आहोत। खूप टेस्टी लागते। एकदा कांद्याची पात आहे ना बनवताना सुकट टाकून बघा, अतिशय टेस्टी होते। कांद्याची पात आहे ना ही आधी नीट करून घेतली, त्यानंतर इथे मी स्वच्छ त्याला धुवून घेतलेली आहे आणि धुतल्यानंतर मी चिरून घेतलेली आहे। छान अशी मस्त हिरवीगार कांद्याची पात घ्यायची, ती चवीला अधिक टेस्टी लागते। अशी पिवळट नाही घ्यायची इथे आपण। आता आपण या कांद्याच्या पातीच्या रेसिपीसाठी काय केलेले आहे, एक नॉर्मल कांदा इथे बारीक चिरून घेतलेला आहे आणि इथे जो कांदा आहे ना हा कांद्याच्याच पातीचा कवळा लुसलुशीत कांदा आपण इथे चिरून घेतलेला आहे। तो फोडणीमध्ये घातला ना की भाजी अधिक टेस्टी होते। त्यानंतर इथे बारीक लसूण चिरून घेतलेला आहे, हिरवी मिरची अशी कट करून घेतलेली आहे। ही सुकट स्वच्छ नीट करून घेतलेली, एक मोठी वाटी भरून इथे मी सुकट घेतलेले आहे। मी ज्याप्रमाणे इथे कांद्याची पात बनवते ना सुकट टाकून, त्याचप्रमाणे तुम्ही बनवून बघा। तुम्ही ही सुकट टाकून कांद्याची पात बनवली ना की त्याच्याबरोबर आपण एक भाकरी खाण्याऐवजी आपण इथे 2 भाकरी हमखास खाऊ, एवढी टेस्टी ही सुकट टाकून ही कांद्याची पात होते। नक्की ट्राय करून बघा। चला आता आपण इथे लगेच रेसिपीला सुरुवात करूया। सुकट आहे ना हे आपण इथे हलके भाजून घ्यायचे। इथे आहे ना 1-2 मिनटंच आपण हे भाजून घेणार आहोत। गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची आहे। बरेच जण काय करतात, हे जे सुकट आहे ना हे पाण्यामध्ये भिजवून पण टाकतात, तसे केले तरी चालेल। पण मी काय करते, इथे त्याला थोडंसं 1-2-3 मिनटं छान असे मीडियम गॅसवर भाजून घेणार आहे। आपण कांद्याची पात आहे ना नेहमीच बनवतो हरभऱ्याची डाळ टाकून, शेंगदाण्याचं कूट टाकून। यावेळेला असे सुकट टाकून कांद्याची पात बनवून बघा, अतिशय टेस्टी लागते। आणि तुम्ही एक भाकरी खाण्याऐवजी तुम्ही 2 भाकरी हमखास खाल। नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी अशी सेम। हे बघा इथे थोडासा कलर चेंज झालेला आहे आणि छान असे खरपूस भाजले गेलेले। आता आपण गॅस बंद करून हे सुकट काढून घेऊया खाली। आता सुकट काढल्यानंतर त्याच कढईमध्ये मी 1 पळी तेल इथे ॲड केलेले आहे। इथे तेल तापलं ना की लगेच मी इथे लसूण ॲड केलेलं आहे, हिरवी मिरची, तुम्हाला हवं तर तुम्ही इथे जिरे ॲड केले तरी चालेल, पण मी इथे जिरे नाही टाकलेले। आता आपलं लसूण छान फ्राय झालेलं आहे। लगेच मी इथे पातीचा कांदा पण ॲड केलेला आहे। आता हा कांदा जो आपण घातला ना या तेलामध्ये कांद्याच्या पातीचा, तो पण आपल्याला ह्याच्यामध्ये छान फ्राय करून घ्यायचा आहे। आणि लसूण आहे ना तुम्ही बघू शकता इथे छान मस्त असा पिंक कलर आलेला आहे, लाईटली पिंक कलर। तसाच इथे लसूण फ्राय करून घ्यायचा, कच्चा पण नाही राहिला पाहिजे आणि जास्त ब्राऊन पण नाही करायचा। आता इथे आपला जो नॉर्मल कांदा होता ना रेग्युलर, तो पण इथे मी ॲड केलेला आहे। तर तो पण आपण ह्याच्यामध्ये 2 मिनटं छान फ्राय करून घ्यायचा आहे। कांद्याच्या पातीचा कांदा आणि रेग्युलर कांदा दोन्ही छान मस्त इथे फ्राय झालेले। इथे मी हळद टाकून घेतलेली अर्धा चमचा, त्यानंतर अर्धा चमचा तिखट आणि अर्ध्या चमच्यालाही कमी इथे गरम मसाला, अर्धा चमचा माझा घरचा कांदा मसाला, चवीनुसार इथे मीठ टाकून घेतलेलं आहे। आता आपण हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि तेल इथे काही जास्त फार लागत नाही आपल्याला, तुम्ही बघितले इथे मी एकच पळी तेल ॲड केलेलं आहे। आता इथे छान मस्त फ्राय झालेले, तेल सुटायला सुरुवात झालेली, याचा अर्थ आपला मसाला इथे छान फ्राय झाल्यानंतर आपण लगेच इथे जी कांद्याची पात धुवून ठेवली होती ती पण याच्यामध्ये ॲड करून घ्यायची आहे। सावकाश सर्व टाकून घ्यायची। इथे अर्ध्या चमच्यालाही कमी धण्याची पूड टाकून घेतलेली आहे। तर आपण हे छान मिक्स करून घेऊया, पूर्ण या फोडणीमध्ये हा मिक्स करून घ्यायचा आहे। आणि ही जी पात होती ना ही छान अशी मस्त कोवळी पात होती,
म्हणून याला काही वेळ लागणार नाही, पटकन शिजल्या जाईल ती. इथे काय आपल्याला पाणी पण टाकायचं नाही आहे. ही जी फोडणी आहे ना, ह्याच्यामध्येच आपण हे छान फ्राय करून घेणार आहोत, त्याच ह्याच्यामध्ये शिजून घ्यायची. आणि कांद्याची पात एक अशी आहे की त्याला हे बघा स्वतःचंच एक पाणी सुटतं. पालकची भाजी ज्याप्रमाणे असते ना, आपण फोडणीला दिली धुवून की पालकाच्या भाजीला पण एक स्वतःचंच पाणी असतं, ते भाजीला सुटलं जातं. तसंच या कांद्याच्या पातीचं आहे. आता आपण ह्याच थोड्याशा पाण्यामध्ये जे पाणी सुटलं ना, त्याच्यातच छान शिजून घेणार आहोत. एक 2-3 मिनटं आहे ना, आपण ह्याच्यामध्येच अशी शिजून घेतलेली आहे. हे बघा, जशी जशी कांद्याची पात शिजते ना, तसं तसं त्याला पाणी सुटतं. आता आपण जे सुकट भाजून घेतले होते ना, ते याच्यामध्ये ॲड करूया. हे बघा, इथे सुकट टाकल्यानंतर आपण छान मिक्स करून घेतलेले आहे. आता आपण इथे 1-2 मिनटं छान होऊन देणार आहोत. हे मस्त अशी सुकट टाकून गरम गरम कांद्याची पात आणि गरम भाकरी, वाव क्या बात आहे, खूप छान लागते. नक्की ट्राय करून बघा. इथे आपली कांद्याची पात फोडणी दिली ना, त्यावेळेला शिजली होती. ह्याला काही वेळ लागणार नाही, पटकन होईल. आणि आपण इथे सुकट पण असे मस्त खरपूस भाजून घेतलेले, म्हणून ही रेसिपी पटकन होते. आणि तुम्हाला जर ही माझी सुकट टाकून कांद्याची पातची रेसिपी आवडली असेल ना, तर पटकन लाईक करून घ्या. चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा. हे बघा, इथे आपली कांद्याची पात तयार झालेली आहे. आता आपण गॅस इथे बंद करूया. बनवणार ना तुम्ही अशी सुकट टाकून कांद्याची पात, आणि अशीच एक छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय.